प्युअर कॉटन 60x60 कॉटन आहे, त्याच्यावरती हँड ब्लॉकिंग झालंय. ऑल्ट्रेशन म्हणजे आम्ही पूर्ण कुर्ता उसवतो आणि पूर्ण तुमच्या साईज प्रमाणे कटिंग होऊन मग तो शिवला जातो. ह्या कलर व्हेरिएशन नसेल ना तर समजायचं की हे प्युअर हँड ब्लॉक नाहीये. की दोन्ही साइडला हे एवढं मार्जिन. प्युअर मलमल फॅब्रिक आहे, सुपर सॉफ्ट हँडवर्क आहे, जरदोजी वर्क म्हणतात. खूप हॉट सेलिंग पॅटर्न आहे. काय डिझायनर पीस हा नेहमी सिंगल युनिक असतो. पिंक, पीच, येलो, प्युअर चंदेरी वरचं आहे. हे हँड स्मॉकिंग म्हणतात. हे पैठणीचं कटिंग होत आहे आता. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आता सणासुदीचे दिवस आहे आणि अशामध्ये तुम्ही हँड ब्लॉक मध्ये काही ड्रेस किंवा कुर्ती शोधत असाल तर आज मी आलोय पुण्याला कबात रोड वरती. आज एका स्टुडिओला आज आपण भेट देणार आहोत. लिटिल थ्रेड या स्टुडिओचं नाव आहे. या ताई जे आहेत ते इथे मॅन्युफॅक्चर करतात, म्हणजे हे स्वतः बनवतात आणि खूप बारीक बारीक गोष्टीची काळजी घेतात. म्हणजे हँड ब्लॉक प्रिंटेड जर तुम्हाला प्रॉपर हवा असेल तर इथे आलं पाहिजे. आणि जर तुम्ही घर बसल्या सुद्धा या सगळ्या गोष्टी मागवू शकता. आज मी कुठे आलोय नक्की याचा संपूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ते नक्की चेकआउट करा. हॅलो व्ह्युअर्स, दिस इज अक्षता. माझे 2 ब्रँड्स आहेत. अक्षता एजलेस फॅशन हा विमेन्स ब्रँड आहे आणि लिटिल थ्रेड्स हा ब्रँड जो आहे तो लहान मुलींचा आहे. म्हणजे फ्रॉम न्यू बॉर्न ते 6-7 वर्षापर्यंतचे माझ्याकडे रेडी फ्रॉक्स आणि बाकीच्या गोष्टी असतात. मी आता सुरुवात करते माझ्या अक्षता या ब्रँडनी, ज्याच्यात मी काही कुर्तीज, शॉर्ट कुर्तीज, लॉंग कुर्तीज, 3 पीस सूट्स असं दाखवणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून बराच स्टॉक आहे, जसं तुम्ही या साईडला बघू शकता. हे 3 पीस सूट्स आहेत, हेवीमधले, वेगवेगळ्या प्राइस रेंजमधले आहेत आपल्याकडे. सो आता मी दाखवते थोडेसे खादीमधले, कॅज्युअलनी सुरू करते. शॉर्ट कुर्तीज दाखवते. हे आता खादीमध्ये शॉर्ट कुर्ती आहे. ह्याच्यात माझ्याकडे सायझेस 36, 38, 40 आणि 42 ह्या सायझेस आहेत. ह्याच्यात आतमध्ये मार्जिन आहे थोडंफार. युजली माझ्या सगळ्या पीसेसमध्ये असतं, म्हणजे मार्जिन हे मी ठेवतेच, 2-2 इंच ठेवते. पण काही वेळेला कापडाचा शॉर्टेज असला तर मग कमी मार्जिन ठेवावं लागतं. पण 90% माझ्या आउटफिट्स गार्मेंट्समध्ये तुम्हाला मार्जिन हे मिळणार. सो आता ही जी कुर्ती आहे ही हँडब्लॉक प्रिंटेड कुर्ती आहे. आणि खादी आहे हे टॉपर. याची किंमत आहे 850 रुपये. सगळ्या साईजेसची किंमत ही 850 रुपयेच असेल. हे प्लेसमेंट प्रिंटिंग म्हणतात ह्याला. हे जे केलंय त्याला खूपच सुंदर आहे. म्हणजे कापड आधी मार्किंग करतात आमहोल आणि ह्याचं, आणि मग ब्लॉक प्रिंटिंग होतं. हे सगळं हँड ब्लॉक प्रिंटिंग आहे. ताई मॅन्युफॅक्चर या हे स्वतः माझ्याकडे इन हाऊस बनतं. हे आमचं बाहेरून कुठून येत नाही प्रॉडक्ट. दिस इज ऑल डन इन हाऊस. त्यामुळे ते माझा USP आहे. ही दुसरी कुर्ती आहे. ह्याच्यात कलर्स आणि प्रिंट्स दाखवते मी. प्राइस रेंज 30 राहील, सायझिंग तेच राहील, 36 ते 42. छान. आता हा एक वेगळा पॅटर्न आहे त्याच्यातलाच. ओके, दिस इज ऑल्सो अगदी टिपिकली हे प्लेसमेंट प्रिंटिंग आहे. हे पॅनल्स आधी कट होतात आणि मग त्याच्यावर हँडब्लॉक प्रिंटिंग होतं. हे प्युअरली हँडब्लॉक प्रिंटिंग आहे आणि बेस कापड हे कॉटन खादी आहे. ह्याच्यात स्लाइट श्रिंकेज होऊ शकतो पण अगदी कमी. त्याच्यातलाच हा दुसरा आहे. ह्यांची किंमत पण 850 रुपये आहे. सनफ्लॉवर प्रिंट आहे ही. सुंदर वाटते, फ्लोरल डिझाइन. प्रिटी दिसतं ते अंगात. ह्या सगळ्या यंग मुलींना तर खूपच कोड दिसतं. त्याच्यातला अजून एक कलर आणि हा पर्पल कलर. मी म्हटल्याप्रमाणे 36 ते 42 अशा साइजेस आहेत. फ्लेअर्ड आउट आहे, जास्वंदीचं हे प्रिंट आहे. 3/4 स्लीव्ज आहेत सगळ्या. सो आता हे काही शॉर्ट कुर्तीज झाल्या आपल्या. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे लॉंग कुर्तीज पण आहेत आणि काही फ्रॉक स्टाईल्स पण आहेत. आता हे फ्रॉक आहे. हे तुम्ही दोन्ही पद्धतीने वापरू शकता. फ्रॉक म्हणून वापरू शकता किंवा ह्याच्या खाली लेगिंग्स किंवा पॅन्ट्स घालून कुर्ती म्हणून वापरू शकता. असं आहे हे पॅटर्न. मल्टी यूज आहे. या प्युअर कॉटन मध्ये हँडब्लॉक प्रिंटेड आहे आणि ह्याची किंमत आहे 1200 रुपये. छान. आणि फ्लेअर दिलाय.
काही लोक सिनियर ज्या बायका आहेत ना त्यांना हे पायघोळ जरा बरं वाटतं. बरोबर. सो या दृष्टीने केलं जातं. कम्फर्टेबल. हा एक्झॅक्टली. आता यंग मुली बायका हे फ्रॉक म्हणून घालतात. बरोबर. सो दिस इज अनदर प्रिंट. प्युअर कॉटन 60x60 कॉटन आहे. त्याच्यावरती हँड ब्लॉकिंग झालंय. अच्छा. हे थ्रेड काउंट असतं. हा 60x60 इज सपोज टू बी द बेस्ट क्वालिटी कॉटन. ओके. आणि अतिशय सॉफ्ट, म्हणजे ते जितकं धुवाल तितकं सॉफ्ट होत जातं. आता ह्याच्यात हा एलाईन आहे आणि शॉर्ट स्लीव्ज आहेत. हे पण तुम्ही लाईक मी म्हणते की तुम्ही फ्रॉक म्हणून घाला किंवा कुर्ती म्हणून घाला. एक वॉशिंग इन्स्ट्रक्शन अशी आहे या हँडब्लॉक प्रिंटेड कापडांची. त्याच्यात मेन असं आहे की तुम्ही ती धुताना अतिशय कमी साबणात तो धुवायचा. अच्छा. माइल्ड डिटर्जंट म्हणजे जेंटिल किंवा आपण जे आपल्या स्वेटर्सना वापरतो कमीत कमी साबण लागतो आणि उलटा करायचा कपडा आणि मग तो भिजत घालायचा. जास्त वेळ भिजवायचा नसतो कारण हँड ब्लॉक प्रिंट्स असतात. हे व्हेजिटेबल डाईज आणि ह्याच्यापासून बनवलेले हे असतात. बरोबर. सो उलटा करून धुवायचा आणि सावलीत वाळवायचा, उन्हात नाही डायरेक्ट वाळ. अच्छा. सो दिस इज द मेन थिंग. हे कापड मग तुमचं भरपूर टिकतं. यु नो. छान. त्याला ड्रायक्लीन करायची गरज नाही. घरात तुम्ही आरामात वॉश करू शकता. आता हा एक वेगळा पॅटर्न आहे. ए लाईन पॅटर्न आहे. थोडं अंगरखा स्टाईल दिलाय पण बंद येथे असा. हे पण प्युअर हँडब्लॉक प्रिंटेड आहे. कुर्तीच आहे ही 3/4 स्लीव्स आणि ह्याची किंमत आहे 1500 बिकॉज ह्याच्यात कापड भरपूर वापरलं गेलं आमचं. ह्याच्यातला हा एक दुसरा कलर आहे. सेम थिंग दुसरा कलर. आणि हे सगळे बिनधास्त तुम्ही घरी धुवा, काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त मी म्हटल्याप्रमाणे माइल्ड डिटर्जंटमध्ये धुवायचा. ह्याची पण रेंज 1500 आहे आणि हे पण 36 ते 42 असे माझ्याकडे साइजेस आहेत. तशी साईज बघितली तर माझी 48 पर्यंत जाते. पण ते काही पीसेस मध्ये मी म्हटल्याप्रमाणे की कापड माझ्याकडे किती आहे त्याप्रमाणे होतं. आता हा एक वेगळा युनिक प्लेसमेंट प्रिंटिंगचा नमुना आहे. ए लाईन कुर्ती आहे ही. पॅनल्स दिलेत, कळ्या दिल्यात आम्ही आणि मग ह्याच्यात प्रिंटिंग झालंय हे. अच्छा. हां, ह्याला एक विशिष्ट पद्धतीने करावं लागतं. सो ह्याला एफर्ट्स खूप आहेत. म्हणजे आपले जे आर्टिझन्स आहेत ना त्यांची कमाल आहे ही ऍक्च्युली. आणि ताई तुम्ही डिझायनर आहात ना? हो, मी डिझायनर आहे. मी आय एम होम सायन्स ग्रॅज्युएट आणि माझं स्पेशलायझेशन फॅशन डिझाईनमध्ये झालं आहे. माझा जो किड्सचा ब्रँड आहे मुलींचा, लहान मुलींचा, तो 28 वर्ष जुना आहे. अच्छा. आणि आता हा जो ब्रँड आहे हा गेले 5 वर्ष मी करते विमेन्सचा. सो हे जे आहे हे डिझायनिंग माझ्याकडे इन हाऊस होतं. अच्छा. सो हे मी म्हटल्याप्रमाणे बाहेरून नाही आणत आम्ही. इथेच डिझाईन करून इथे माझं प्रॉपर युनिट आहे जे तुम्ही नंतर व्हिडिओत बघालच. सो त्या युनिटमध्ये माझं सगळं इथल्या इथेच सगळ्या गोष्टी होतात. सो तुम्हाला समजा जर ह्याच्यात काही ऑल्ट्रेशन्स हवे असतील की तुम्ही मला जर म्हणाला समजा मुंबईत आहात तुम्ही आणि तुम्हाला इथून माझ्याकडून काही हवं असेल कुर्ती किंवा काय, तुमची मापं पाठवली तुम्ही मला की त्या मापाप्रमाणे मी इथे तुम्हाला ते ऑल्ट्रेशन करून देईन. आणि ऑल्ट्रेशन म्हणजे आम्ही पूर्ण कुर्ता उघडतो, पूर्ण उसवतो आणि पूर्ण तुमच्या साईज प्रमाणे कटिंग होऊन मग तो शिवला जातो. अच्छा. नाही तर बरेचदा ऑल्ट्रेशन हा प्रकार म्हणजे तिथल्या तिथे टिप मारून दिली जाते. सो दॅट आय डोंट डू हिअर. बिंग अ डिझायनर मला तो परफेक्ट फिट, क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही, हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही माझ्याशी कनेक्ट करायचं असेल, समजा तुम्ही दुसऱ्या गावात असाल, पुण्याच्या बाहेर असाल, तर तुम्ही माझ्याकडे इथे माझ्या स्टाफला तुमचा मेसेज पाठवून व्हिडिओ कॉल बुक केला तर व्हिडिओ कॉलवरती पण आम्ही दाखवतो इथे सगळा स्टॉक. ती सुद्धा सुविधा आहे. आणि मंडे टू सॅटर्डे आमचं हे स्टोर ओपन असतं. तुम्ही कधीही व्हिजिट करा. बिटवीन 11 AM to 8 PM. संडेला क्लोज असतं. संडेला क्लोज असतं. छान. सो तर नेक्स्ट आपण ह्याच्याकडे जाऊयात. अजून एक फार प्रिटी ए लाईन कुर्ता आहे. हे ना साधारण सगळे 1200-1500च्या रेंज मधले आहेत. ओके. सो हा पण फार प्रिटी. हे पण बघा प्लेसमेंट प्रिंटिंग झालंय. मुघल बुट्टा म्हणतात ह्याला. अच्छा. हा जो बुटाचा प्रकार आहे त्याला मुघल बुट्टा म्हणतात. खूप छान कलर्स पण आहेत, म्हणजे व्हायब्रंट कलर्स आहेत सगळे. आता हे एक स्लीवलेस पॅटर्न आहे.
हे 60x60 कॉटन वरती आहे. अच्छा. खालचं पिंक होतं ते थोडं खादी बेस्ड आहे, कॉटन खादीमध्ये. हे 60x60 वरती ब्लॉक प्रिंटिंग आहे. हे फ्रॉक म्हणून घाला किंवा तुम्ही कुर्ती म्हणून घालू शकता. खाली पॅन्ट्स घालून, व्हाईट पॅन्ट्स पण जातील, ऑफ व्हाईट पण जातील. ह्याची किंमत साधारण 1200 रुपये आहे. अच्छा. तुम्हाला अजून काही डिटेल्स हवे असतील तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. हा स्लीवलेस आहे. हा स्लीवलेस कुर्ती आहे. काही काही लोकांची डिमांड असते की स्लीवलेस द्या म्हणून, सो काही स्लीवलेस पण ठेवले. अगदी कमी आहेत पण आहेत थोडेफार. आणि पूर्ण भगवी आहे असं डिझाइन. हा, ऑल ओव्हर प्रिंट आहे. ऑल ओव्हर प्रिंट केली, व्हायब्रंट प्रिंट आहे. त्याच्यातलेच हे प्रकार आहेत सगळे. हा सगळ्या लॉंग कुर्तीज आहेत. 36 ते 42 अशा सायझिंग आहे आपल्याकडे ह्याच्यात. छान. वेगवेगळ्या कलर्स मध्ये येतं आणि ह्यांची किंमत 1200 आहे. अच्छा. कुठलीही साईज घ्या 1200 रुपये आहे. आता हे सगळे मी कॅज्युअल तुम्हाला दाखवते. मी म्हटल्याप्रमाणे पॅटर्न सगळे वेगळे आहेत. काही व्ही आहेत. हा एक वेगळा आहे. लेस पीस वापरली याच्यात मी. बरोबर. प्रिटी कलर कॉम्बिनेशन. छान. हे ब्लॉक प्रिंटिंग जे मी म्हणते ना, हँड ब्लॉक प्रिंटिंग, हे कसं ओळखावं तर ह्याच्यात तुम्हाला कलर व्हेरिएशन दिसत असेल. या साईजचे हे ब्लॉक्स असतात, सिंगल ब्लॉक्स, आणि ते प्लेस करून प्रिंटिंग होतं. ह्या कलर व्हेरिएशन नसेल ना तर समजायचं की हे प्युअर हँड ब्लॉक नाहीये. डिजिटल किंवा स्क्रीन असं असतं. सो हँड ब्लॉक आहे तर एकदम परफेक्ट निघणं पॉसिबल, कारण हे एका माणसाने केलेलं ह्युमन आहे. इट्स नॉट मशीन मेड. करेक्ट, एग्रीड. सो त्याची ब्युटी तीच आहे. आणि आज मार्केटमध्ये हँड ब्लॉकला जास्त डिमांड आहे. त्याच्या किमती जास्त आहेत दॅन स्क्रीन प्रिंट. कारण कारागिरीची मेहनत असते. स्क्रीन प्रिंटची हाफ प्राइस असते. असा फरक आहे. बरोबर. ते पॉवरलूम साडी आणि मागाच्या साडी मधला जो फरक आहे तोच आहे. हा, हे तर किती ब्युटिफुल आहे बघा. हा प्रिंट इज अ जाल प्रिंट. जाल आणि बुटा ह्याचं कॉम्बिनेशन आहे. आणि त्याच्या हँडवरती पण वर्क केलंय ना, कटवर्क. बेसिकली ही लेस आहे जी लावली आहे मी. आणि महत्वाचं असं की हा अंगरखा स्टाईल आहे पण इथे बंद आहे. इट्स नॉट ओपन. ओके. कारण ऑफिस गोईंग लेडीज ना थोडंसं क्लोज्ड आणि हे कम्फर्टेबल वाटतं ऑफिसमध्ये. त्या दृष्टीने तो विचार करून ते केलेले आहेत. आणि कलर्स पण तसेच आहेत ते ऑफिस वेअर साठी. खूप छान जातात आणि खूप ह्याला खूप डिमांड आहे माझ्याकडे अशा टाईपच्या कुर्तीजना. सुंदर. आता हे दोन आहेत ते कॉटन मध्ये आहेत. प्रॉपर 60x60 कॉटन. एव्हरीडे यूज वॉश अँड वेअर चं हे आहे. किती व्हायब्रंट कलर कॉम्बिनेशन आहे ना. आणि आय सुदिंग आहे ते ऍक्च्युअली. एक्झॅक्टली, व्हेरी फ्रेश. घातल्यानंतर खूप स्मार्ट. ह्याच्यावर जर तुमच्याकडे पिंक ओढणी असेल तर पिंक ओढणी आणि पिंक पॅन्ट्स खूप सुरेख दिसेल ते. लोटस हँड ब्लॉक प्रिंट आहे. हे बघा, हे व्हेरिएशन आहे. हो, सुंदर. आता हे अजून त्याच्यातलं आहे. विनायक पॅटर्न आहे. छान. भरपूर कलर व्हरायटी आहे. भरपूर व्हरायटी असते. म्हणजे मी तुम्हाला थोडीच दाखवते. आपल्या व्हिडिओत आपण एवढं कव्हर करू शकणार नाही, एवढी व्हरायटी आहे. तुम्हाला परत यावं लागेल. आणि कस्टमायझेशन अवेलेबल होतं म्हणजे. हो. म्हणजे माझ्याकडे बऱ्याच क्लायंट्स त्यांच्याकडे असलेलं साडी किंवा फॅब्रिक असं घेऊन येतात आणि ते पण मी करून देते. म्हणजे तुम्ही जर पाठवलं फॅब्रिक आणि माप पाठवली तर मी शिवून पाठवीन. फक्त दिवाळीच्या आधीचा 1 महिना वी आर ओव्हर बुक्ड. बरोबर, लोड जास्त असतो माझ्याकडे. फक्त हे कुर्तीज, लॉंग कुर्तीज, शॉर्ट कुर्तीज, 3 पीस सूट्स, 1 पीस ह्याचं होतं स्टिचिंग. ब्लाउजेस मी करत नाही साडीचे. बाकी सगळं ते होतं. आता करतात, एकदम परफेक्ट करतात. येस, आय बिलीव्ह इन दॅट. फिटिंग चांगलं पाहिजे, परफेक्शन पाहिजे, क्वालिटी तुम्ही डिलिव्हर करता आली पाहिजे. त्यामुळे अगदी घाई आय डोंट बिलीव्ह इन डुईंग दॅट. कारण म्हणजे
क्लायंट नाराज नाही झाला पाहिजे, शुड बी हॅपी वेअरिंग व्हॉट एव्हर. मग ते 500 रुपयांची गोष्ट असो किंवा 5000ची असो, सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे त्या पैशाचं, की मी जर 500 रुपये दिले तिला तर त्याचं पुरेपूर त्यांना मोबदला दिला गेला पाहिजे. राईट. आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे, तुम्ही व्हिडिओ कॉल केला तर मी अजून दाखवू शकेन, पण आपल्या व्हिडिओच्या लिमिटेशन्समुळे मी नाही केलं. शॉर्ट टॉप्स जे यंग मुली घालतात, यु नो, पेप्लम, कॉलेज गोईंग गर्ल्स. सो हे आता ह्याच्यात पण माझ्याकडे सगळ्या सायझेस आहेत, 38 to 46. सो ह्याचे साधारण प्राइस रेंज 800 850. आता ह्याची आहे 800. हां, एव्हरीडे वेअरला अतिशय. आता तुम्ही म्हणाल की 800 किंवा ही प्राइस काय, ह्याच्यात 500 पण मिळतात, पण माझं कापड जे आहे ना दॅट इज क्वालिटी फॅब्रिक, आणि हे हँड ब्लॉक प्रिंट आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे की आपण मार्जिन्स ठेवतो, तर हे मार्जिन दाखवते मी की दोन्ही साईडला हे एवढं मार्जिन, म्हणजे साधारण इथे 2 इंच आणि या साईड दुसऱ्या साईडला 2 इंच. हे बाय डिफॉल्ट असतं. हे जे कॉटनचे आहेत ना, हे ह्याच्यात तर 100% असतं. खादी फॅब्रिकमध्ये थोडंसं मला कमी ठेवता येतं. हे सगळे यंग कॉलेज गोईंग गर्ल्स करता हे आयडियल आहेत. कलमकारी आणि हे सगळ्यांची सेम प्राइस रेंज आहे. हां, साधारण सेमच आहे, 800 850 या 800. आता हे ना, हे प्युअर मलमल फॅब्रिक आहे. सुपर सॉफ्ट. हे तर माझं एव्हर सेलिंग आहे, म्हणजे हॉट सेलिंग पीस आहे. त्याच्यात वेगवेगळे रंग येतात आणि ऑफिस गोईंग लेडीज करता पण आपल्याकडे आहे. छान कलेक्शन आहे. म्हणजे लाईक आय मेन्शन की मार्जिन तर सगळ्यात. आता ह्याची पर्टिक्युलर प्राइस 700 आहे. अच्छा. आणि ह्या ज्या प्राइजेस मी ज्या तुम्हाला सांगते ना, त्याचं लेबल्स प्रत्येक पीसवर असतं. ह्याच्यात कमी जास्त किंवा काही नाही, ह्याच्यात मी डिस्काउंट किंवा काही नाही. ह्या प्राइजेस माझ्या फिक्स्ड आहेत. सो वी डोंट बार्गेन ॲट ऑल. आणि क्वालिटी देतात ना, 100% क्वालिटी. तुम्ही म्हणजे आय कॅन गॅरंटी, वाउच ऑन माय क्वालिटी. सो हे वेगवेगळे पॅटर्न्स दाखवते मी, ज्याच्यात थोडेसेच दाखवते, कारण दाखवत राहिलो तर आपल्याला अख्खा दिवस जाईल त्याच्यात. बरोबर. तुम्ही इकडे येऊन प्रत्यक्ष फॅब्रिक फील करून घेऊ शकता. हां, कापड क्वालिटी तुम्ही एक पीस घेऊन बघा. मी असं म्हणत नाही एकदम तुम्ही सगळं घ्या. ट्राय इट आउट, टेस्ट इट अँड देन बाय मोर. करेक्ट. किंवा तुम्ही जर घर बसल्या हवं असेल, जसं मुंबईकर्स आहेत तर स्क्रीनशॉट खूप जण मुंबईचे माझ्याकडे खूप क्लायंट्स आहेत, त्यामुळे आणि ऑनलाईन व्हिडिओ करून वगैरे घेतात, बायर्स आहेत, खूप आहेत. छान. हे आजकाल ऑफिस गोईंग लेडीजची तर ही गरज आहे. हे जे आहे ना, ह्याच्यात हे कापड जे आहे ते 60x60 कॉटन. पण हे जे गळ्याभोवती काम आहे ना, हे तुम्हाला कुठेही चुकून सुद्धा मिळणार नाही. का? कारण माझ्याकडे हे इन हाऊस होतं. हे हँडवर्क आहे, जरदोजी वर्क म्हणतात ना ते, पण रेशीम वापरून केलेलं आहे. आता छोटे छोटे मायनर डिटेल्स, हे डिझाईन्स मी देऊन करून घेते माझ्या मास्टरकडून. कारीगर असतात माझ्याकडे जे जरदोजी वर्क करतात, तर जरदोजी विथ रेशीम असं आहे, पण किंमत 700च आहे. कुर्तीमध्ये काहीतरी वेगळेपणा लागतो ना. हा, म्हणजे मी काय करते, शक्यतो त्याच कॉस्ट मध्ये मी काय बेस्ट देऊ शकते हा मी प्रयत्न करते. हे पण हँडवर्क आहे, किती बारीक काम आहे बघा त्या माणसाचं. कमाल आहे त्याची, की इतकं नाजूक काम हाताने केलंय त्यांनी. आणि युजली हे काम मशीनवर बघायला मिळतं. हां, सो बीइंग अ डिझायनर, या छोट्या छोट्या मायनर डिटेल्स मला ऍड करायला आवडतात, व्हॅल्यू ॲडिशन्स इन द गारमेंट. 700 रुपयात कुर्ती कोणीही देईल, पण असं काहीतरी छोटं छोटं ऍड करून द्यायला मला जास्त आउट ऑफ द बॉक्स झालं ना, म्हणजे काहीतरी वेगळं. म्हणजे आता हे कांथावरचं कांथा फॅब्रिक आहे आणि त्याच्यावर थोडंसं डिझायनिंग केलंय, स्लाइट. अजरक प्रिंट, कॉटन अजरक. अच्छा, सुंदर. आता काही ह्याच्यात साइजेस सगळ्या आहेत, काही ह्याच्यात साइजेस नसतील, यु नो. थोडंसं इकडे इकडे होऊन जातं, कारण दररोज आम्ही शॉर्ट कुर्तीज बऱ्या प्रमाणात विकतो.
बऱ्याच एन्क्वायरी येतात, वॉक इन कस्टमर्स असतात. सो असं होऊ शकतं की मी हे जे दाखवते ते सगळं असेल अवेलेबल बाय द टाइम हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत, पण याच्यात वेगळे वेगळे मी अजून सारखे डिझाईन्स दाखवू शकेन तुम्हाला. हा जो पॅटर्न आहे ना नितीन, तो खूप हॉट सेलिंग पॅटर्न आहे. आय डोंट नो, समहाव हा पॅटर्न बायकांना खूप आवडतो. तो मी इंडिगो मध्ये सगळ्या ह्याच्यात करते. सिम्पल आहे, नथिंग ग्रेट इन इट, बट आय डोंट नो, पीपल लाईक दॅट पॅटर्न. लेडीज आर लाईक व्हेरी हॅपी वेअरिंग इट. ट्रेंडिंग बोलू शकतो आपण त्याला. हा, म्हणजे त्याची किंमत 700 आहे. अच्छा. त्याच्यात साइजेस आहेत आपल्याकडे, साधारण 38 to 46, 48 पर्यंत साइजेस असतात. अच्छा. आता हा एक वन पीस आहे, ए लाईन वन पीस. बरोबर. वन पीसची काय प्राइस रेंज आहे ताई? ह्याची साधारण 1200, 1200. छान. बरेचसे वन पीस हे साधारण, आय थिंक ऑल ऑफ देम आर एट 1200. सगळे 1200 लाच आहेत. सो हे कांथावरती प्रिंट आहे, छान आहे. ह्याला आपण साईडला बेल्ट दिलाय फिटिंग करता. ह्याच्या थोड्या स्लीव्स वेगळ्या दिल्यात आपण, थोडासा फ्लेअर दिलाय त्याला. बरोबर. सुंदर. दिस इज अगेन ए लाईन पॅटर्न. 60 by 60, व्हेरी सॉफ्ट, व्हेरी सॉफ्ट कॉटन. खाली फ्रिल्स दिल्यात आपण. बरोबर. आणि याच्यात पण साइजेस अवेलेबल आहेत. शॉर्ट कॅप स्लीव्स आहेत त्याला. ताई, 60 by 60 जे आपण बोलता ते ओळखायचं कसं? एक लेमन जे आपले व्ह्यूअर्स. सो बेसिकली इट्स अ व्हेरी थिन कॉटन. ओके. पण हात लावल्यानंतर तुम्हाला ते सूत म्हणतात ना, बऱ्याच बायकांना तो हात फील करतात बघा. टच अँड फील जो काय प्रकार आहे त्याच्यावरून कळतं. ओके. थिन कॉटन आहे ते, पण अतिशय स्टर्डी कॉटन. म्हणजे मी लहान मुलांमध्ये पण ते वापरते. इतकं छान क्वालिटी कॉटन आहे. न्यू बॉर्न्स किंवा ह्यांना पण वापरता येईल, कारण ते जसं तुम्ही धुवाल ना तसं ते सॉफ्ट होईल. ह्याच्या फ्लेअर्ड स्लीव्स आहेत, समथिंग डिफरंट, थोडंसं फॅन्सी. हा, थोडंसं. सी, हे सगळं कॅज्युअल वेअर आहे. म्हणजे मी आतापर्यंत सगळं कॅज्युअलच दाखवलंय, पण हे इव्हनिंग्सला, कुठे आउटिंग्सला, तुम्ही बाहेर कुठे ट्रिपला जाताय त्याला परफेक्ट आहे. आता हे कॉटन स्लब फॅब्रिक आहे. ह्याचा लुक लिनन सारखा आहे इफ यू सी, पण दिस इज कॉल्ड एज कॉटन स्लब. हे माझ्याकडे खूप अगदी रेग्युलर बेसिसवर मी हे वापरते, कारण खूप स्टर्डी फॅब्रिक आहे. ह्याच्यावर पण आता बघा, हे बारीक मायनर डिटेलिंग मी केलंय. हे सगळं माझ्या इथे माझं ज्या मुली आहेत ना त्या हाताने करतात. अळीचा टाका. पूर्वीच्या आज्या जर बघत असतील हा व्हिडिओ तर त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे मी काय बोलते. या. आणि आता हे सगळं कारिगर पण कमी झालेत ना. हो, माझ्या या मुलींनाच मी ट्रेन केलंय. अतिशय त्यांचा हात त्याच्यात छान बसलाय. छोटे छोटे जे हँडवर्क असतं ना ते त्याच करतात ह्याच्यात. हा एक कॉलर पॅटर्न. हा एक कॉलर हा प्रकार खूप अगदी काही बायकांमध्ये खूपच हे येतो, म्हणजे बऱ्याच बायका डिमांड करतात कॉलरवालं काय आहे का. सो हा कॉलरवाला ए लाईन आहे. सगळ्यांची रेंज 1200. मी हे सगळे असे असॉर्टेड पीसेस दाखवते नितीन. ह्याच्यात साइजेस वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आता हे जे लागलेत ते सगळे 40 साईज आहेत, पण आपल्याकडे वेगळ्या साईजेस आहेत. म्हणजे साधारण 38 साईज ते 48 साईज पर्यंत आपल्याकडे थोडेसे हेवी डिझायनर पीसेस म्हणतात ना तसे आहेत, की आपल्याला कधीतरी साडी नाही नेसायची आहे आणि मला थोडा हेवी ड्रेस पाहिजे, की बाबा पूजेला जायचंय किंवा असं काइंड ऑफ फेस्टिवल वेअर. हे मी एक झलक देते. ह्याच्यात माझ्याकडे भरपूर व्हरायटी आहे. सो मी एक जनरल काही पीसेस काढून दाखवते रॅन्डमली. तुम्ही मला म्हणाल की ह्याच्यात तुझ्याकडे ही साईज आहे का ती साईज आहे का, तसं नाही, तसं शक्य नाहीये. मी आपल्या एक सिंगल काय डिझायनर पीस हा नेहमी सिंगल युनिक असतो, तसं एक्सक्लुझिव्ह असतो. तर ही रेंज एकदम हाय रेंज आहे. 2500 ह्याची किंमत आहे. सो कुर्ता, पॅन्ट आणि दुपट्टा, प्युअर शिफॉनचा दुपट्टा हा. 3 पीस आहे हा. आणि 2500, 2550 असं काहीतरी रेंज आहे ह्याची. छान. ही साईज 40 आहे. मी आता सगळ्या साईज नाही दाखवत तुम्हाला. तुम्ही मला व्हिडिओ कॉलवर कनेक्ट करा आणि आय विल शो यू ऑल द साइजेस.
मग त्या साईजमध्ये तुमच्या साईजमध्ये काय काय आहे व्हरायटी दाखवता येईल, पण तुम्हाला एक माहिती असावं की माझ्याकडे काय काय मिळू शकतं. बरोबर. तर अशा दृष्टीने मी तुम्हाला दाखवते. हे आता हा लेहरिया पॅटर्न आहे, मस्लिनमध्ये आहे पीस. गळ्याभोवती सगळं हँडवर्क आहे आणि दुपट्टा पण त्याचा हेवी आहे. पॅन्ट प्लेन मस्टर्ड आहे आणि दुपट्ट्यावरती सगळं वर्क आहे. प्रॉपर हेवी पीस आहे. अंगात घातल्यानंतर तर अजून सुरेख दिसेल. त्याच्यात आपल्याकडे हा एक असा रंग आहे. आता ह्याच्यात वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळे रंग असतील. बरोबर. यु नो, सेम थिंग इन अ डिफरंट कलर. आता हा एक कॉन्सेप्ट झाला. कॉन्सेप्ट असा आहे, ह्याला माहेश्वरी सिल्क म्हणतात. अच्छा. ह्याच्यात एक थ्रेड सिल्क आणि कॉटन असं मिक्स्ड आहे, कॉम्बिनेशन. या. सो हे माहेश्वरीचे पीसेस, बट दिस इज प्युअर माहेश्वरी. अच्छा. हा बेस जो आहे ना कापडाचा, दॅट इज माहेश्वरी सिल्क. त्याच्यावर हँडब्लॉक प्रिंटिंग झालंय. ओके. सो हे जे ते एकदम हाय एंड पीसेस आहेत. 3,500 वगैरे ह्या रेंजमधले. त्याच्यात माझ्याकडे भरपूर स्टॉक व्हरायटी असतं. अनस्टिच सूट्स पण असतात. अच्छा. हा आहे त्याच्यातला एक. असे बरेच कलर्स आहेत, म्हणजे मी जनरल एक काही दाखवते तुम्हाला. फेस्टिव्ह वेअरमध्ये आपल्याकडे असे पण आहेत. बरोबर. सुंदर. साधारण 2,500 3,000 या रेंजमध्ये. नो, एकदम 4-5 हजारची रेंज पण नाहीये, मधली रेंज आहे ही. अफोर्डेबल आहे. हा. छान. नंतर थोडा शिमर शाईन असलेलं कापड आहे, बट पेस्टल्स थोडेसे फ्लोरल प्रिंट. आता काही लोकांना ना ॲलर्जी असते, सो हा कॉटन वरती 60x60 वरती मी हे वर्क करून मग केलं. हे सगळं माझ्याकडे, हा म्हणजे हे इथे इन हाऊस बनतं माझ्याकडे. हे सगळं मी करून घेतलंय काम. कोटा डोरियाचा दुपट्टा आहे, पिंक आणि पिंक पॅन्ट्स. छान. काही लोकांना कॉटन वरती काहीतरी तुझ्याकडे असेल तर दाखव असं असतं. सो त्या दृष्टीने मी केलंय. अजून आपल्याकडे बरेच असे पीसेस आहेत की यु नो जे प्रिटी आहेत. काही पेस्टल लवर्स करताही, यु नो. पेस्टल आता बघच ट्रेंड मध्ये. छान. त्याची पण किंमत 2,550 अशी आहे. सो आपले हे सगळे तुम्ही पॅन करू शकता. आता हे ना, हे इथे पण काम केलंय. हा पण कॉटन स्लबचाच पीस आहे. त्याच्यात हा थोडा कॅज्युअल मध्ये जातो. हे सगळं आपण मशीन एम्ब्रॉयडरी करून घेतली याच्यावरती आणि हा असा शेडेड दुपट्टा दिला त्याला. प्रिटी पीस, पण कापड आणि हे इज व्हेरी व्हेरी गुड. आणि किंमत ह्याची 2,200 आहे. सो असे बरेच आहेत आपल्याकडे पीसेस. ब्लॅक लवर्स करता पण आपल्याकडे आहेत बरेच असे. हा पूर्ण फ्रंटला आपण प्लीट्स घेतले आहेत आणि बॅकला प्लीट्स आहेत. याच्यात काम बरंच आहे. हातावरती वर्क आहे, यु नो. आणि द दुपट्टा इज ऑल्सो व्हेरी प्रिटी. वेगळं कॉम्बिनेशन आहे. सुंदर. सो 2,500 असं. मी रिपीटेडली तेच म्हणते, कारण काय वाटतं बरेचदा लोकांना की अरे हे एवढंच आहे का याच्याकडे. तर तसं नाही आहे, आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहे. हा पण सिम्पल मोनोटोन म्हणतात ह्याला, म्हणजे वरचा खालचा सेम कलर. अच्छा. यू कॅन कॉल इट एज अ कॉर्ड सेट ऑल्सो. आजकाल कॉर्ड सेट्स पण खूप इन आहेत. या. सो हे आहे. बेसिकली मी जो घातलाय ड्रेस तो माझा बोलायचा राहूनच गेला. हा कोटा डोरियाचा सूट आहे. कोटा डोरियावरती हँड ब्लॉक प्रिंटिंग झालंय. मुघल बुट्टा आहे. लेसचं डिटेलिंग आहे ह्याला आणि कोटा डोरियाचा दुपट्टा. ह्याच्यात परत मी म्हटल्याप्रमाणे 4 इंच मार्जिन आहे. आणि पॅन्ट्स आहेत
ह्या पण प्युअर कॉटनच्या आहेत. हा लुक ह्याचा असा आहे. सगळीकडे लेसचं डिटेलिंग केलंय मी. ह्याची कॉस्ट साधारण 3500 आहे. अच्छा. फॅब्रिक क्वालिटी इज एक्सलंट. बरोबर. आम्ही त्याला बेस्ट क्वालिटी लाइनिंग वापरतो. म्हणजे त्याच्यात क्वालिटीत कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही आम्ही. सो हे पण अवेलेबल आहेत पीसेस. इफ यू वॉन्ट यू कॅन एन्क्वायर. लिटल थ्रेड्स हे माझं ब्रँड नेम आहे आणि लहान मुलींकरता मी म्हटल्याप्रमाणे न्यूबॉर्न ते 6-7 वर्षापर्यंत माझ्याकडे रेडीमेड स्टफ आहे. म्हणजे आमच्याकडेच बनतं हे सगळं, इन हाऊस बनतं. लास्ट साईज 26 आहे. अच्छा. किती ते किती वयोगटापर्यंत असं? सो न्यूबॉर्न ते आपलं 6-7 वर्षापर्यंत. काय असतं, मुलांचा एज आणि हाईट हे कधीच मॅच होत नाही. सो त्यामुळे मी साधारण 26 साईज पर्यंत ते 28 किंवा लास्ट काही पीसेस माझ्याकडे 28चे पण आहेत. सो 28 साईज म्हणूयात आपण. अच्छा. सो ह्या सायझिंग मध्ये माझ्याकडे पीसेस अवेलेबल आहेत. मी काही मदर डॉटर कॉम्बोज केले, ते दाखवते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल हा प्युअर मलमलचा फ्रॉक आहे. अच्छा. पर्पल मध्ये. ह्याला मागे बेल्ट आहे. दिस इज अ बॅक. ह्याला आपण झिप देतो म्हणजे कमरेच्या खालपर्यंत ओपन होतं हे. अच्छा. ह्याच्या आतमध्ये पण ना आम्ही सॉफ्ट कॉटन दिलंय. अच्छा. एकदम सॉफ्ट आहे. आणि तुम्ही बघाल तर परत मार्जिन असतं. माझ्याकडे मार्जिन खाली फोल्ड. माझं USPच तो आहे की मार्जिन्स आणि फोल्ड्स. कारण बरेचदा रेडीमेड मध्ये ना तुम्हाला हे मिळत नाही. काय, मुलाची हाईट वाढली की तो फ्रॉक काढून टाकावा लागतो. सो माझ्याकडे मी ती सोय. सो मी, आणि हे प्युअर मलमल आहे. म्हणजे तुम्ही हात लावून बघितलं तर एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे. एकदम सॉफ्ट आहे. हे लहान मुलांच्या अनुषंगानेच ते रेडी केलेलं आहे. सो हा फ्रॉक साधारण 1200च्या रेंज मध्ये आहे. अच्छा. आणि ह्याच्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या साईजेस आहेत. आणि हे आई करता शॉर्ट कुर्ती. कधी कधी गंमत म्हणून आया आजकाल हे करतात. आणि मदर्स डे ला तर किती ट्रेंडिंग असतं ते. बरोबर. आता हा एकदम कॉटन. परत मी म्हटलं ना 60x60 मी वापरते. दिस इज 60x60 कॉटन. ह्याच्यात साईजेस अवेलेबल आहेत. हा फॉर द डॉटर. ह्याची किंमत आहे 1300 रुपये. अच्छा. ह्याच्यात क्वालिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि हे आईचं. हे पॅटर्न अंगरखा स्टाईल आहे. ओव्हरलॅपिंग पॅटर्न आहे. आतमध्ये आम्ही बटन आणि हे दिलेलं आहे. शॉर्ट कॅप स्लीव्स आहेत त्याला. सुंदर. there's one more. हा पण एक फ्रॉक आहे. खाली फ्रिल दिली आहे. अच्छा. 600-650चा आहे हा फ्रॉक. प्युअर कॉटन. म्हणजे तुम्ही हे घरात अगदी आरामात वॉश करू शकता. ह्या दोन्हीचं पॅटर्न सेम दिलंय बघा आम्ही, आईला आणि लेकीला. आईचा आहे तो 1200ची रेंज आहे. आता तुम्ही म्हणाल की मग किड्सची तुमची प्राइस अशी काय आहे? तर काय आहे की हे सगळे इथे बनतात. अच्छा. ह्याचे जे कारीगर आहेत, ह्याचे जे टेलर्स मास्टर्स जे आहेत ना, ते आता खूप दुर्मिळ झालेत. म्हणजे बुटीक स्टाईल हे काम आहे. हे बाहेर तुम्ही जे दुकानांमधून बघता ते सगळं रेडीमेड काम वेगळं असतं. तिथे तुम्हाला मार्जिन नाही मिळणार, खाली फोल्ड नाही मिळणार. पण हे जे आहे ना बुटीक, you can call it as a designer piece because I am a designer designing these for small kids. हा फरक आहे. त्यामुळे त्याची कॉस्ट, I don't compromise on the lining quality at all. म्हणजे मार्जिन्स तुम्हाला कुठल्याही ह्याच्यात मिळणार नाहीत, पण ह्याच्यात मिळतील. त्यामुळे त्याची किंमत. आणि हा एक फ्रॉक आहे. सो हा फ्रॉक आहे साधारण 1100 रुपयाचा. अच्छा. आणि ह्याला मी म्हटल्याप्रमाणे हे बघा, ह्याला मलमलचं लाइनिंग आहे. अतिशय सॉफ्ट. म्हणजे हे जर मुलांनी घातलं तर कुठेही टोचणार नाही. आता मार्केटमध्ये जे मिळतात ते किती टोचणारे वगैरे असतात. बरोबर. नाही, हे म्हणजे आणि मुलं त्याला कंटाळतात, चिडचिडपणा करतात, नको वाटतं ते. आणि हा शर्ट आहे फॉर द मदर. यू कॅन कॉल इट अ कुर्ती और अ शर्ट. शर्टची किंमत 800 आईच्या. आणि ह्या मुलीची आहे 1120.
सो साधारण 1100-800 अशा रेंजमध्ये ह्या फ्रॉक्स आहेत. हे मदर डॉटरचे आहेत. आता ह्याच्या व्यतिरिक्त मी काही पैठणीचे फ्रॉक्स केले. हे पण खूप हॉट सेलिंग पीसेस आहेत. ह्याच्यात पण सगळ्या साईजेस आहेत. आता फ्रॉक्स पण आहेत आणि वन पीस पण आहेत माझ्याकडे पैठणीमध्ये. आणि मी म्हटल्याप्रमाणे आत मार्जिन अस्तर ह्याच्यात कुठे आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. सुंदर आहे. हे बघा, हे फ्रॉक्स आहेत. फ्रॉक्सची साधारण किंमत 2000 वगैरे अशी आहे. 2000 ना ग, सगळ्याचीच 2000 आहे. हो, सगळ्या कुठल्याही साईजेस घ्या, साईज प्रमाणे प्राइस बदलेल. हा, सो 16-18 साईज जी आहे ना ती 2000 आहे. आणि पुढे मग जशी साईज वाढते तशी ती प्राइस बदलत जाईल. तर ह्याच्यातले हे कलर्स आहेत माझ्याकडे. पिंक, पीच, येलो, शॉकिंग पिंक. आणि त्याच्यातलेच मी आता तुम्हाला वन पीस दाखवते. पैठणीचे फ्रॉक्स तर सगळीकडे मिळतात. तर ह्याच्यात माझ्याकडे हँडवर्क केलं गेलंय. हे बघा, हे हँडवर्क माझ्याकडे. हे पण मी म्हटलं ना, माझ्याकडे कारीगर बसून हे करतो. जरदोज छोटे छोटे डिटेल्स आहेत पण खूप गोड दिसतात. हे पण सुंदर. रेग्युलर पैठणी कसा सगळीकडे मिळतो. माझ्या राईट हँड बुटीक म्हणजे स्मिता. माझ्यापेक्षा स्मिताला सगळे ओळखतात जास्त. सो स्मिता बाहेर एक्झिबिशन्स असली की किंवा कुठे, स्मिता, वैशाली आणि स्नेहा अशा माझ्याकडच्या तिघी राईट आणि लेफ्ट हँड्स आहेत माझ्या. दे आर माय फॅमिली. आणि जितकं माझं आहे तितकंच त्यांचंही हे दुकान आहे असं त्या समजतात माझ्यापेक्षा. आणि माझ्यापेक्षा जास्त त्यांना हे असतं की आता हे करायचंय, आता ते करायचंय, यु नो. सो या, वैशाली कुठे आहे? वैशालीला कव्हर करा. चेहऱ्यावर त्यांची एक स्माइल असते. हे बघा नाही, म्हणजे हाऊ टू प्रमोट द ब्रँड ह्याच्या मला सल्ले इकडून येतात. माझं फोटोग्राफी इकडून बनते, असं आहे. सो गरज आहे ती ऍक्च्युअली. आय एम लकी, आय एम सो लकी की माझ्याकडे अशा मुली आहेत. यु नो, आय डोंट कॉल देम माय स्टाफ, दे आर माय फॅमिली. छान. बघा त्यांनी कसं पटापट, नुसतं आपण फ्रॉक्स बोललो पण त्यांनी वन पीस पण काढले. हे पण दाखवा. एखादा व्हिडिओ करताना त्याच्या बिहाइंड द बोलतात ना, हे मेन आहे. ऍक्च्युअली हे मेन आहेत. हे लोक आहेत ज्यांच्यामुळे हा व्हिडिओ कंप्लीट होतो आपला. तिसरी नाहीये स्नेहा, पण ह्या तिघी मिळून हे व्यवस्थित पार पडतात. जे काही असेल, काही इव्हेंट असेल, काही असेल. वन पीस म्हणजे काय माहितीये का, की परकर आणि पोलको असं दोन वेगळे पीसेस काही मुलांना नाही घालतायत. सो जशा आया घालतात तसं मुलांकरता पण अँकल लेंथ, शोल्डर टू अँकल असं तो. ही साईज लहान आहे त्यामुळे हा फ्रॉक सारखा वाटतं, पण हा फ्रॉक नसून हा वन पीस आहे. पण साधारण 2000च्या किमतीने सुरू होतं. भरपूर फ्लेअर, भरपूर मार्जिन असं आम्ही शक्यतो देतो. हा मोठी साईजेस वेगवेगळ्या आहेत. आता ह्याच्यात साईजेस सगळ्या मिळतील तुम्हाला. हे तर मी बेसिक दाखवले तुम्हाला. आता हे पैठणीचे झाले. पैठणी व्यतिरिक्त पण तुम्ही तिथे पॅन केलं तर आपल्याकडे हे आज पण भरपूर व्हरायटी असते. हे पण साधारण 2200, 2000, 2100 अशा रेंजमध्ये असतात. हे प्युअर चंदेरीवरचं आहे हे. ह्याच्यात पण साईजेस अवेलेबल आहेत. भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे. सलवार कुर्त्यात पण आहे. म्हणजे पॅन्ट टॉप काही काही मुलांना नसतं घालायचं, ते सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे सर्व हे जे आहे ना, हे दिस इज समथिंग विच हॅज बीन डन इन हाऊस. हे सगळं जरदोजी हँडवर्क आहे. ह्याचं इन्स्पिरेशन इज पैठणीची बॉर्डर. सो पैठणीच्या बॉर्डरचं इन्स्पिरेशन घेऊन हे मी डिझाईन ड्रॉ करून हे करून घेतलंय. छोट्या छोट्या डिटेल्स पण वेगळा, म्हणजे हे तुम्हाला मार्केटमध्ये 100% कुठे नाही बघायला. सो असे आपल्याकडे सगळे हे प्रोडक्ट्स आहेत. फ्रॉक आहे ना, तुम्ही म्हणाल ह्याच्यात वेगळं काय, ह्याला हँड स्मॉकिंग म्हणतात. स्मॉकिंग हे हाताने केलं गेलंय, बारकाईने केलंय बघा. मशीन स्मॉकिंग पण होतं, बऱ्याच नाईटीज आणि ह्याच्यात मिळतं. पण हे हाताने केलंय, जे आता खूप दुर्मिळ झालंय. खूप कमी बायका हे करतात. सो दिस इज समथिंग विच इज लाईक, ह्याला प्रचंड डिमांड आहे.
आणि पूर्वीच्या सगळ्या आज्या किंवा ज्या येतात त्या हे मागत येतात माझ्याकडे, अगं तू हे का नाही करत. तर हे मी आता परत इंट्रोड्यूस करते. याच्यात काही बरेच कलर्स येतील आता. नाही खरं दिवाळीच्या आधी ऍक्च्युअली हे जपलं पण पाहिजे. हाताची एम्ब्रॉयडरी पूर्वी आज्या करायच्या, भरतकाम आणि हे. बरोबर. सो ते आता मी इंट्रोड्यूस केलंय परत. अळीच्या टाक्याची फुलं प्युअर कॉटन वरती आहे. आणि काय किंमत असेल ताई ह्याची? साधारण 2800 वगैरे असेल, कारण हे काम खूप आहे त्याच्यावरती. आणि ह्याला मेहनत आहे कावी. इट डिपेंड्स, साईज वाईज बदलत राहील. बरोबर. सो आता हा फ्रेश पीस फक्त शिवून सॅम्पलिंग झालं याचं. अच्छा. सो अजून कलर्स आणि अजून बरंच काय काय व्हायचं. सो अराउंड 2500 2800 या रेंज मध्ये असू शकेल हा फ्रॉक. यामध्ये पण कलर व्हरायटी वगैरे मिळेल. हो हो, मी आता दिवाळीच्या आधी परत तुम्ही याल तेव्हा आपण कव्हर करू. नक्कीच. सो मी म्हटल्याप्रमाणे हे पैठणीचं कटिंग होत आहे आता. अच्छा. मी म्हटलं ना अजून कलर्स येणार आहेत, तर हा त्याच्यातला एक कलर आता मास्टर कट करतायत आमचे. सो हे असे माझे 2 ब्रँड्स आहेत. आणि तुम्हाला जर माझ्याशी कनेक्ट करायचं असेल, इथे तुम्हाला व्हरायटी बघायची असेल, तुम्ही प्रत्यक्ष या. जसं मी म्हटलं तसं की मंडे टू सॅटर्डे आमचं 10:30 11 ते 8 वाजेपर्यंत रात्री दुकान चालू असतं. पत्ता तुम्हाला मेन्शन करतोच आहे आम्ही खाली. आणि फोन नंबर्स आहेत. किंवा व्हिडिओ कॉलची अपॉइंटमेंट घ्या आणि व्हिडिओ कॉलवर पण आम्ही तुम्हाला सगळी व्हरायटी दाखवू शकतो. सो थँक्यू सो मच. थँक्यू. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.